हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, तुम्ही 12वी सायन्स PCB पूर्ण केला आहे आणि आता BSc ॲग्री ॲडमिशन 2026 ची वाट पाहत आहात. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी कोणती महत्त्वाची कामे करून ठेवली पाहिजेत, कोणती कागदपत्रे लागतात, कॉलेज लिस्ट कशी तयार करायची, मागील वर्षाचा कट ऑफ कसा बघायचा आहे आणि इनटेक कॅपॅसिटी म्हणजेच सीट्सची माहिती कशी मिळवायची. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज लिस्ट तुम्हाला कशी बघायची, म्हणजे तुम्हाला कॉलेज सुरू होण्यापूर्वी, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी तुमचे कुठले कुठले तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत, किती युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहेत, त्या युनिव्हर्सिटीमध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या वर्षी कट ऑफ किती लागला होता, इनटेक कॅपॅसिटी किती राहील कॉलेज वाईज, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन 2026 ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी आपल्याला ही महत्त्वाची 5 कामे करायची आहेत. तर कोणती कोणती महत्त्वाची 5 कामे असणार आहेत, यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट यादी तयार ठेवायची, म्हणजे तुमची डॉक्युमेंट लिस्ट तयार ठेवायची. तुमच्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत, कोणते कोणते डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील, तर जे डॉक्युमेंट अवेलेबल नसतील ते डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवायचे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सर्व जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट काढायचे. ठीक आहे. 2 नंबरची गोष्ट, या ठिकाणी तुम्हाला महाविद्यालयाची निवड करायची, म्हणजे कॉलेज लिस्ट तुम्हाला काढून ठेवायची. कोणत्या कोणत्या कॉलेजला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे, तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे, असे कॉलेजची लिस्ट तुम्हाला काढून ठेवायच्यात. यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्ही कॉलेज लिस्ट काढून ठेवायची, जसं की B+ कॅटेगरीचे कॉलेजेस असतील, A+ कॅटेगरीचे कॉलेज असतील आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील. हे गोष्टी तुम्हाला तयार करून ठेवायच्यात. त्याचबरोबर तुम्ही जे कॉलेज लिस्ट या ठिकाणी तयार करत आहात त्या कॉलेजची गेल्या वर्षीचं मेरिट किती लागलेलं आहे, गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला चेकआउट करायच्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. ठीक आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्या तयार करायच्यात आपल्याला. आता सर्वात अगोदर आपण या ठिकाणी डॉक्युमेंट विषयी बोलूयात. तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागतील, कोणते कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतात आणि कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी काढावे लागतील. त्याचबरोबर एक्स्ट्रा पॉईंट्स गेन करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघूयात. ठीक आहे. तर आवश्यक कागदपत्रामध्ये जनरल, म्हणजे जे सर्वांसाठी कॉमन डॉक्युमेंट्स आहेत, कॅटेगरीतील असतील किंवा ओपन मधील विद्यार्थी असतील, सर्वांकरिता हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी असतील. ठीक आहे. त्यामध्ये 10वी आणि 12वीची मार्कशीट ओरिजिनल लागेल. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच LC किंवा काही ठिकाणी TC म्हटलं जातं, ते आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड असेल. ठीक आहे. आधार कार्ड लागेल, डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातली कागदपत्रे, यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमधून बिलॉंग करत असतील अशा विद्यार्थ्यांकरिता कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र. लक्षात घ्या, तुम्हाला जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, जे की 31 मार्च 2027 पर्यंतचं व्हॅलिड असलं पाहिजे. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे कोणाकोणासाठी रिक्वायर्ड आहे, SC आणि ST ही कॅटेगरी वगळता जेव्हा उर्वरित कॅटेगरी असतील, यामध्ये OBC, SBC, SCBC, त्यानंतर VGNT, NT 1, 2, 3 ह्या कॅटेगरीकरिता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची जी एक्सपायरी आहे ती 31 मार्च 2027 असली पाहिजे. त्याच्या पुढचं असेल तरी काही हरकत नाही, पण कमीत कमी 31 मार्च 2027 ही त्याची एक्सपायरी असली पाहिजे. आता ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थी असतील, त्यांच्याकरिता जर तुमचं EWS प्रमाणपत्र निघत असेल तर तुम्ही EWS प्रमाणपत्र आणायचं आहे. उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणायचं आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा 1 एप्रिल 2026 नंतर काढलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांकरिता लागतील. ठीक आहे. आता या ठिकाणी एक्स्ट्रा मार्क्स गेन करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र हवेत. आता BSc ॲग्रीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशनमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा
डॉक्युमेंट्स जोडून त्याचे एक्स्ट्रा पॉईंट्स जे आहेत ते गेन करू शकता. म्हणजे हे एक्स्ट्रा पॉईंट्स तुम्ही मिळवू शकता. यामध्ये तुम्ही NCC किंवा स्पोर्ट्सचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील हे प्रमाणपत्र जर असतील तर हे प्रमाणपत्राचे तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट मिळतात. तर एक्स्ट्रा पॉईंट किती मिळतात? तर एकूण 12 एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर डिफेन्स किंवा PAP म्हणजेच या ठिकाणी माजी सैनिक किंवा प्रकल्पग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र असेल तर त्याचे देखील तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स मिळतात. आता ऑर्फेन म्हणजेच अनाथ असाल किंवा तुम्ही शेतकऱ्याची मुलं असाल तर तुमच्यासाठी 7, 12, 8 किंवा अनाथ असल्याचं प्रमाणपत्र हे जर तुम्ही गोष्टी जोडल्या तर तुम्हाला त्याचे 12 एक्स्ट्रा पॉईंट मिळतात. तर लक्षात घ्यायचं आहे, हे जर तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स गेन करायचे असतील तर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे जर कागदपत्र तुमच्याकडे असतील तर हे ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला रेडी ठेवायचे. ठीक आहे, ह्याचे तुम्हाला 12 प्रत्येकी एक्स्ट्रा पॉईंट्स मिळतात. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी एक्साइट झाले असतील कारण काही विद्यार्थ्यांकडे हे तिन्ही डॉक्युमेंट्स असतील. आता त्या विद्यार्थ्यांना काय वाटत असेल की या ठिकाणी तिन्हीचे 12, 12, 12 असे मिळून एकूण 36 एक्स्ट्रा पॉईंट त्यांना मिळतील का? तर असं नाहीये. लक्षात घ्यायचं आहे, तुमच्याकडे जरी हे सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल असतील तर तुम्ही मॅक्झिमम या ठिकाणी 20 एक्स्ट्रा पॉईंट्स गेन करू शकता. म्हणजे तुम्हाला फक्त 20 एक्स्ट्रा पॉईंट या ठिकाणी मिळवता येतील. ठीक आहे, आता लक्षात घ्यायचं आहे, तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल असले पाहिजेत आणि हे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करून या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या PC मध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुम्ही Google Drive वरती सुद्धा हे सेव्ह करून ठेवू शकता. ठीक आहे, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत स्कॅन करून. आता किमान याचे 5 सेट सुद्धा तुम्हाला तयार करायचे आहेत. आता हे 5 झेरॉक्स सेट कशाला लागतील? जर तुमचं ऍडमिशन तुम्हाला कॉलेज अलाउड झालं तर तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन ज्यावेळेस जाताल त्यावेळेस तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्सचे सेट तुमच्याकडे झेरॉक्स सेट तयार असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी कॉलेज लिस्ट तुम्हाला तयार करायची आहे. आता कॉलेजची लिस्ट तुम्हाला कशी बघायची आहे याविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे देईल. त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या तयारी करायच्यात ह्या आपण अगोदर बघून घेऊयात. ठीक आहे, आता कॉलेज प्रेफरन्स लिस्ट कशी तयार करायची हे मी तुम्हाला कॉलेजची लिस्ट कुठे भेटेल ते नक्की सांगेल. तर प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या पसंतीचे महाविद्यालय निवडून ठेवायचे. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये काही तुमच्याकडे चुका होणार नाही. ठीक आहे, स्वतःच्या लिस्ट तयार करायच्यात. जिल्ह्यावाईज तुम्हाला त्या ठिकाणी कोणते कॉलेजेस अवेलेबल आहेत हे तयार ठेवायचे आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज कोणते आहेत, प्रायव्हेट कॉलेज कोणते आहेत याचा विचार करून तुम्हाला या ठिकाणी जे कॉलेज प्रेफरन्स आहे ते या ठिकाणी म्हणजे कॉलेजची लिस्ट जी आहे ती तयार ठेवायची. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख कृषी विद्यापीठ कोणते आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी राहुरीचं एक मेन विद्यापीठ आहे, त्यानंतर अकोल्याचं विद्यापीठ आहे, त्यानंतर या ठिकाणी परभणीचं एक विद्यापीठ आहे आणि दाबोलीचं एक विद्यापीठ आहे. असे एकूण या ठिकाणी 4 विद्यापीठ आहेत. तुम्हाला ह्या 4 विद्यापीठांतर्गतच तुम्हाला जे कॉलेजेस आहेत ते निवडायचे आहेत. ठीक आहे, आता ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत कोणते कॉलेजेस तुम्हाला येतील ह्याची लिस्ट मी तुम्हाला नक्कीच पुढे कुठं बघायची, कशी त्याची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला चेक करायची हे सांगेल. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी अपेक्षित कटआउट किती लागेल. ठीक आहे, सरकारी महाविद्यालयांचा चुरस मोठी असते त्यामुळे या ठिकाणी गेल्या वर्षीच्या कटऑफ नुसार या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस निवडणं महत्त्वाचं आहे. आता गव्हर्नमेंट कॉलेजला जर ॲडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल तर या ठिकाणी 95+ तुमचा कट ऑफ येणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी तुमच्या CETचे मार्क्स, 10वीचे मार्क्स प्लस तुमचे एक्स्ट्रा जे तुम्ही पॉईंट गेन करणार आहात ते पॉईंट्स मिळून तुमचे 95+ या ठिकाणी तुमचा कट ऑफ गेला पाहिजे. ठीक आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन भेटेल. आता जे तुम्ही कॉलेजची लिस्ट या ठिकाणी केलेली आहे त्या कॉलेजची जी इनटेक कॅपॅसिटी आहे म्हणजे प्रवेश क्षमता ही किती असणार आहे हे या ठिकाणी आपण कसं जाणून घ्यायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेल. तरी देखील या ठिकाणी थोडक्यात तुम्ही या ठिकाणी हे चार्ट बघू शकता. तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 120+ या ठिकाणी सीट्स असतात, सेमी गव्हर्नमेंटमध्ये 80+ सीट्स असतात आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 60+ सीट असतात. तर यानुसार तुम्हाला कॉलेजच्या लिस्ट तयार करायच्या. ठीक आहे, आता प्रवेशाचे टप्पे कोणते असतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सर्वात अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाईड होतील, त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करायचे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं असतील अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायचा म्हणजे ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करून घ्यायची. अशा पद्धतीच्या स्टेप आपल्याला फॉलो कराव्या लागतील. आता ज्यावेळेस ह्या ॲक्च्युअलमध्ये फॉर्म फिलअप करायला सुरू होतील त्यावेळेस ह्या स्टेप
मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवेल, स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस मी अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करेन त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटून जातील. ठीक आहे. आता यानंतर आपण या ठिकाणी एकदा फायनल चेक बघूयात, आपल्याला कोणत्या कोणत्या तयारी या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी करायची. ठीक आहे. आपले डॉक्युमेंट तयार ठेवायचे, त्याला PDF मध्ये स्कॅन करून ठेवायचे. ठीक आहे. कॉलेजचे लिस्ट बनवून ठेवायच्यात, गेल्या वर्षीचं कट ऑफ चेक करायचं आहे. त्यानंतर व्हॅलिडिटी प्राप्त झालेली आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढलं आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. आधार कार्डशी आपला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्याकडे चालू ईमेल ID आहे का नाही हे सुद्धा चेक करून ठेवायचं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, कॉलेजची लिस्ट तुम्हाला कुठे भेटेल, गेल्या वर्षीचा कट ऑफ कुठे भेटेल, मी आता पुढे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट या ठिकाणी गेल्या वर्षीच्या वेबसाईटवरती जाऊयात. ठीक आहे. आता मित्रांनो, इथे तुमच्या समोर जी PDF दिसत आहे ही कॉलेजची युनिव्हर्सिटी वाईज गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजची लिस्ट मी तुमच्या समोर दिलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला ही जी लिस्टची PDF जी आहे याची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली. यामध्ये तुम्हाला हवे असणारे तुम्ही कॉलेजेसच्या लिस्ट जे आहेत ते काढू शकता. आता यामध्ये सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. कॉलेजची लिस्ट, नाव, या ठिकाणी कॉलेजचा जो चॉईस कोड आहे, त्यानंतर कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी किती आहे, डायरेक्ट सेकंड इयरसाठी जे विद्यार्थी ॲडमिशन घेऊ इच्छित असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी किती जागा अवेलेबल असतील आणि हे कोणत्या युनिव्हर्सिटी अंडर हे कॉलेज येत आहे, अशा पद्धतीची सगळी इन्फॉर्मेशन ह्या PDF मध्ये आहे. ह्या PDF ची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉलेजची लिस्ट आणि बाकीची इनटेक कॅपॅसिटी वगैरे या ठिकाणी चेक करू शकता. राहिला प्रश्न कट ऑफचा, तर कट ऑफ मी तुम्हाला मागाशी PPT मध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की ॲडमिशन सुरू होण्यापूर्वी आपल्याला कोणती तयारी केली पाहिजे. आता या ठिकाणी योग्य तयारी केली तर तुम्हाला योग्य कॉलेज या ठिकाणी भेटेल. ठीक आहे. ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्याची वाट पाहू नका, आत्ताच तुम्ही कामाला लागायचं आहे. मी तुम्हाला आता ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या रेडी ठेवायच्या आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये त्या रिलेटेड विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. भेटूयात अशा सगळ्या नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.